सुनबाई अपघात प्रकरणात अडकल्यामुळे महेश कोठारेंची मुक्ताफळं, किशोरी पेडणेकरांची टीका. तर युवराजांच्या नाईट लाईफ बद्दल बोला, म्हस्केंचं प्रत्युत्तर. तुम्हाला ईडीची नोटीस आली का? रमेश पाटील यांच्याकडून विचारणा. राज ठाकरेच काय, उद्धव ठाकरेंसोबतही आघाडीत लढणार नाही, काँग्रेसचे नेते भाई जगतापांचं मोठं वक्तव्य. भाई जगताप यांचा मुंबई महापालिकेत स्वबळाचा नारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं ठरलं. मुंबईत एकत्र लढणार, राज्यात काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वबळाचा निर्णय. विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी महायुतीची रणनीती. ठाण्यात युती संदर्भातील सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना. उमेदवारी न मिळालेले उमेदवार ठाकरेंकडे जाण्याची शक्यता असल्यानं मोठा निर्णय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या उपशाखा प्रमुखांचा 27 ऑक्टोबरला मेळावा. मुंबईतल्या वरळी डोम इथं मेळाव्याचं आयोजन. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ॲक्शन मोडवर. मनसेच्या दीपोत्सवाची राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून जाहिरात. शिवाजी पार्कमधल्या दीपोत्सवाला येण्याचं पर्यटन विभागाचं आवाहन. मात्र आयोजन करणाऱ्या मनसेचा उल्लेख पर्यटन विभागानं टाळला. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला विलंब. आतापर्यंत मंजूर 2175 कोटींपैकी केवळ 900 कोटी वितरित. सरकारनं दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीचं दिलं होतं आश्वासन. लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार. लाडक्या बहिणींना भाऊबीजही मिळणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. महायुतीच्या आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी मिळणार. मात्र 54 नवनिर्वाचित आमदारांनाच निधी मिळणार असल्यानं नाराजी. महायुतीला पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी मिळतो, हा विकास निधी नाही, ही लाच. राऊतांचा हल्लाबोल. शनिवार वाड्यातला नमाज पठणाचा व्हिडिओ हा प्री प्लॅन्ड. समोर कुणीही जात असेल तिथे नमाज पठण केलं जात नाही. एसडीपीआयचे जिल्हाध्यक्ष असलम सय्यद यांचा धक्कादायक दावा. पोलीस चौकशीची केली मागणी. पुण्यातल्या सारसबागेच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ. भगव्या टोप्या घातलेल्या तरुणांकडून मारहाण. पोलिसांना जमावाला पांगवण्यात यश. सध्या तणावपूर्ण शांतता.